सोलापूरच्या राजकारणात सध्या एक नाव सर्वत्र चर्चेत आहे, ते म्हणजे युवराज भैया उर्फ युवराज भीमराव राठोड। विधानसभेत धुमाकूळ घालणारे हे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र पूर्णपणे शांत आणि रणनीतिकार दिसत आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे। तरीही त्यांच्या एका निर्णयावर अनेक इच्छुक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असतं। जुळे सोलापूर परिसरातील प्रभाग क्रमांक 24 हा भाग युवराज भैयांचा बालेकिल्ला मानला जातो। या प्रभागात युवराज राठोड यांचा जनसंपर्क आणि मोठा प्रभाव आहे। हद्दवाड भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। त्यामुळे या प्रभागातील राजकीय समीकरणे युवराज राठोड यांच्या निर्णयाशिवाय जुळणे कठीण आहे। सध्या या प्रभागातून मनीष देशमुख, नरेंद्र काळे, संगीता जाधव, राजेश काळे, राजश्री पाटील, रवी कांबळे, सागर शहा, मनीष नलावडे, विशाल गायकवाड, दयानंद भीमदे, वैशाली शहापुरे, महेश गाडगे, रोहित तडवळकर, विकास कदम अशा मातब्बर नेत्यांची नावे चर्चेत आहेत। पण सर्वांच्या नजरा भैयांच्या पुढच्या पावलावर खिळल्या आहेत। युवराज राठोड यांनी 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी केली होती। विधानसभेत ते आक्रमक भूमिका घेतात, धुमाकूळ घालतात, पण महापालिकासारख्या स्थानिक निवडणुकीत ते शांत आणि विचारपूर्वक पावलं उचलतात, असं राजकीय विश्लेषक सांगतायत। सध्या तरी युवराज राठोड यांनी पूर्ण मौन बाळगलं असून भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाकडून त्यांना ऑफर आल्याच्या चर्चाही जोरात आहेत। काही पक्ष त्यांना प्रभाग 24 मधून उमेदवारी देण्यास इच्छुक आहेत, तर काही त्यांना मोठ्या रणनीतीत सामावून घेण्याचा विचार करत आहेत। पण युवराज राठोड काय करतील? स्वतः उमेदवारी करणार की एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देणार की नवीन रणनीती खेळणार, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळांचं लक्ष लागून आहे। कारण एकदा युवराज राठोड यांनी निर्णय घेतला की प्रभाग 24चं चित्र पूर्णपणे बदलू शकतं। त्यांचा दबदबा या भागात इतका मोठा आहे की त्यांच्याशिवाय समीकरणे जुळणं कठीण आहे। इच्छुक उमेदवार त्यांच्या भेटी घेत आहेत, चर्चा करत आहेत, पण युवराज राठोड मात्र गप्प आहेत। त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे अद्याप कोणालाच माहिती नाही आहे। सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा प्रमुख पक्षांमध्ये चुरस आहे। पण स्थानिक पातळीवर युवराज राठोडसारख्या प्रभावशाली नेत्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते। आता काही महिन्यातच निवडणुका जाहीर होणार आहेत, त्यामुळे युवराज राठोड यांचा निर्णय लवकरच समोर येईल असं वाटतं। तुम्हाला काय वाटतं? युवराज राठोड कोणत्या पक्षासोबत जाणार किंवा अपक्ष लढणार? कमेंटमध्ये नक्की सांगा।